अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, मी आज तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश ऐकल्याने जीवनातील समस्या तर दूर होतातच, आपल्याला एक हिंमत येते आणि कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, आपल्या सोबत आहे। स्वामी आपल्या पाठीशी आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य जरी आपल्याला आठवलं तरी आपल्या अर्ध्या समस्या तर दूर होतात आणि मनातील भीतीसुद्धा नाहीशी होते। स्वामी संदेश ऐकल्याने मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती राहते। आपल्या जीवनात समस्या असतील तर त्या स्वामी संदेश ऐकल्याने नक्कीच कमी होतात। तर चला मग आजच्या संदेशाला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते। पण त्याआधी आपण स्वामींना ही एक प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्या जीवनातील समस्या दूर होतील। रोज सकाळी स्वामी महाराजांना ही एक प्रार्थना करा, हे स्वामीराया, जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतेस आणि मला संकटातून बाहेर काढतेस। हे गुरुराया, आमचे तोडके मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे। हे माऊली, असेच आम्हा बालकावर प्रेम कर, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही। सदैव आमच्या पाठीशी राहा। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एका अंकाला स्पर्श करायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे। स्वामी संदेश ऐकून तर बघा, तुमच्या सर्व समस्या 100% दूर होतील। स्वामी भक्तांनो, हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 21 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। तर स्वामी महाराज या भक्तांना सांगत आहेत की बाळा, आकाशाला भिवून पळाले तरीही कुठेही आकाश हे असणारच, त्याप्रमाणे कुठेही गेलं तरीही देह, मन आणि त्याचबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर असणारच। आपल्या वाटेला आलेल्या कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे। आपल्या प्रत्येक कर्माची साक्षी परमेश्वर आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाहीत। जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व मार्ग रस्ते बंद होतात, आपल्याला कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका। स्वामीच आपल्याला मार्ग दाखवतील। स्वामींचे नामस्मरण करा, स्वामी आपल्याला प्रत्येक मार्गात मार्गदर्शन करतील। स्वामी सर्व संकटातून बाहेर काढतील। बाळा, निराश होऊ नकोस, तुझ्या मनासारखे होत नाही तर घाबरू नकोस, लवकरच तुझे जीवन बदलून जाणार आहे। तुझे अडकलेली कामं पूर्ण होतील, तुझ्या समस्या एका क्षणात संपतील। माझ्यावर विश्वास ठेव, समस्या लवकर संपणार आहे। स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ आहे टाईप करा। आजचा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी। जे पेराल तेच उगवणार आहे। दुसऱ्याला त्रास देणारी, दुःख देणारी व्यक्ती हे आज जरी तुम्हाला सुखी दिसत असली तरीही आज जे केलेल्या कर्माचे फळं हे भोगावेच लागतेच, कारण जे पेराल तेच उगवणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे। आपले पाऊले जपून टाका, कारण प्रत्येक वाटा आपली नसते आणि कोणावर जर विश्वास ठेवायचा असेल तर विचार करून ठेवा, कारण जिथे विश्वास आहे तिथेच विश्वासघातसुद्धा आहे, कारण प्रत्येक माणूस हा आपला नसतो। आपल्या स्वामींना आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेलं आहे, याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहे। स्वामींच्या प्रेमाची शक्ती, संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे। या विश्वातील कोणतीही अशुभ नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही। अटूट विश्वास स्वामींवर ठेवा। हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमाचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 12 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा, रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहत तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा। कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील।
स्वामी महाराजांना ही एक प्रार्थना रोज करा की स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो किंवा 100 वर्ष, ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा आहे की ओठावर तुमचे नाव असावे आणि दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. स्वामी माऊली, तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या. या आशीर्वादाची गरज असल्यास हा संदेश 3 लोकांना शेअर करा. स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील. स्वामी म्हणतात, रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांचे पाठराखण काहीच उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना जर गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोचा खडखडाट असावा, पण त्यामागे गरिबाच्या 1 रुपयाचा सुद्धा तलतलाट नसावा. हे एक सुंदर वाक्य आहे, ते लक्षात ठेवावं. कालच्या प्रवासात एक घटना घडली. झाडावरचं एक सुंदर घरटं वाऱ्याने अचानक खाली पडलं. दोघेजण शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. चिमणा म्हणाला, सकाळी बोलूया. चिमणी म्हणाली, हो. रात्र संपायची वाट बघत होते. दोघंही बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता. पुन्हा नव्या काड्या आणू. तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं हे आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत. चल निघूया. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. कोणाचीही मदतीची वाट न बघता आपण आपले कार्य करत राहावे. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता आपण आपले कार्य केले तर आपल्याला यश त्याच्यामध्ये नक्कीच मिळते. तर स्वामी भक्तांनो, आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तसेच स्वामी भक्त हो असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.